सगळ्यात महत्वाचं मी सगळे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आभार मानेन की आम्हाला संधी दिली सोलार लावण्यासाठी. आणि 50 किलोवॅटचं हे जे सोलार लावलेले आहे त्याने आपलं इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन एक्झॅक्टली ऍक्च्युली 0 होऊन आपल्याला सरप्लस इलेक्ट्रिसिटी मिळणार. आणि हे जे केलेलं जे प्रोजेक्ट आपल्याला केवळ आणि केवळ 18 महिन्यात आपले जे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती नील होणार आहे. आणि आपल्याला जे काय आपण लोन वर घेतो त्याच्यासाठी जास्त 3-4 महिने असं मॅक्सिमम 20 ते 22 महिन्यामध्ये आपलं 100% लोन हे नील होणार आहे. याची तुम्ही काळजी करू नका कारण ती जबाबदारी आमची आहे. कारण तुम्ही जो विश्वास ठेवला ना आमच्यावर की किंवा हे सोलरचा प्लॅन लावायला दिला, आमचं एकच काम असतं की तुमचे पैसे आरोग्य पटकन जेवढं मिळेल तो खूप महत्वाचा विषय असतो. कारण काय होतं मार्केटमध्ये असे भरपूर लोक आहेत की जे प्रोजेक्ट करतात आणि प्रोजेक्ट अर्ध्यावर सोडून निघून जातात. मग काय होतं त्यामुळे सोलारचं नाव खराब होतं. काय सोलार ही एवढी चांगली गोष्ट आहे आणि भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे सूर्य आपल्याला 100% अवेलेबल असतो. तुम्ही जे युरोपियन कंट्रीमध्ये गेलात अक्षरशः 3 ते 4 महिन्यात सूर्य अवेलेबल असतो. आपल्याला सगळ्यात चांगली संधी आहे की सूर्याचा आपण केवढा फायदा घेऊ शकतो. अजून तरी टॅक्स नाही असतो त्याच्यावर तो बेनिफिट घ्यायला पाहिजे आपण. त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे आणि तुम्ही जो दिलेला विश्वास आहे त्यामुळे प्रत्येक मटेरियलची क्वालिटी जसं की इन्व्हर्टर्स आहेत पॅनल्स असतील सगळे टियर 1 क्वालिटीचे पॅनल्स इन्व्हर्टर्स आपण लावले त्याचा फायदा एकच आहे की आपल्याला रेग्युलर मेंटेनन्स हा कधीच येणार नाही. इव्हन स्ट्रक्चर होतं की सरांनी एवढं पण सांगितलं अगोदर पेंट करून घ्यावे तुम्हाला तो पण हेडेक राहणार. म्हणजे अक्षरशः मेंटेनन्स फ्री असा प्लांट आहे आपला जो की आपल्याला फक्त आता 5 वर्ष मी मगाशीच म्हटलं सरांना 5 वर्षात एकदा फक्त कलरच होईल बाकी काही मेंटेनन्स नाही. जो मेंटेनन्स तुम्ही 5 वर्ष दिलाय त्याच्यामध्ये तर 2 वर्षातच पैसे वसूल होणार आहेत. बाकीचे तुम्हाला ऍडव्हान्टेजेस आहे ना म्हणजे 25 वर्ष जवळ आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळ 5 करोड रुपयाचा फायदा आहे. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे आणि तुम्ही जो निर्णय घेतला आता बऱ्याचशा सोसायटीमध्ये काय होतं माहितीये का डिस्कशन खूप होतं अक्षरशः वर्ष 1.5 वर्ष निघून जातं पण निर्णय नाही होत. तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो घेतलेला निर्णय ना हा तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. कारण काय होतं मी बऱ्याच सोसायटीमध्ये सर आम्ही डिस्कशन होतो 2 वर्ष डिसिजन होत नाही. पण काय होतं सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी आहे ना ही खूप कमी वेळासाठी आणि ती पटकन मिळते हल्ली मिळते. पण आता इथून पुढे ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे काम चालू आहे आणि एकेकाला आता तुम्ही आपल्याला बघितलं 9 लाख रुपये सबसिडी मिळाली. आता आणखी खूप फास्ट झाली सर 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला सबसिडी मिळाली. असे आता काही लोक 100 किलोवॅट 200 किलोवॅट जवळ 18, 20 लाख 25 लाख एवढ्या मोठ्या अमाऊंट मध्ये ही सबसिडी मिळते. पण काय होतं जर हे तुम्ही डिसिजन घेतल्यामुळे तुम्हाला मिळाली आता हळूहळू काय होईल पहिले मंदिरांना सबसिडी होती शाळेला होती पण हळूहळू सबसिड्या बंद होतात. म्हणजेच आता ही अशी गोष्टी बंद होती पण त्याचा फायदा तुम्ही घेतला आणि तुम्ही स्वतःसाठी युटिलायझेशन केलं मी म्हणेन सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचं कामही तेच आम्ही थोडी केलेलं त्याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिमेंट केलेलं त्यामुळे मी सांगेन त्याचा फायदा तुम्ही घ्यावा तुम्हाला डिफरन्स देऊ. थँक्यू. 15 लाखाचं लोन राहिलेलं आहे. जशी सबसिडी जमा झाली तशीच आपण सबसिडी एकही रुपया कमी नाही एकही रुपया जास्त नाही ती सबसिडी आपण त्याच्यामध्ये जमा केलेली आहे. 24 लाखाचं लोन आपलं 15 लाखावरती आलेलं आहे. आता हे लोन फक्त आपल्याला मला वाटतं 18 महिन्यामध्ये आपण नील करू आणि इथून पुढे आपली जशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपली सेव्हिंग होत राहील आणि पूर्ण कल्याण पूर्वेमध्ये 1 नंबरची सोसायटी घडवण्याचा हा आपला निर्धार राहील. मी विनंती करतो की दादा आपले 2 शब्द हे संबोधित करायचे. उपस्थित सर्व एशोनाईटचे पदाधिकारी सदस्य महिला भगिनी आज महापालिकेच्या माध्यमातून रस्ते पाणी गटरचं नियोजन केलं जातंय. काही जबाबदाऱ्या आपल्या सुद्धा असतात. आज आपल्याला टॅक्सच्या बाबतीत त्याचप्रमाणे लाईट बिलच्या बाबतीत सोसायटीचा आपण मला वाटतं सोसायटीच्या माध्यमातून आपण दर महिन्याला मेंटेनन्स भरतो. पण आपण मेंटेनन्स भरत असताना काही गोष्टी आपल्या हातात असताना सुद्धा आपण त्या करत नसतो. आज इकडे या ठिकाणी सुनील डुंबरे सरांच्या माध्यमातून आपण सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी उभा केला. त्यासाठी आपल्या सगळ्यांची मानसिकता सगळ्यांचं माइंड सेट झालं त्यामुळेच हे शक्य झालं. कारण की अनेक ह्या ज्या सबसिडी आहेत ना आता जशी 9 लाखाची सबसिडी आहे
त्या अनेक लोकांना माहिती नाही. आपल्या कल्याणच्या पुढे डोंबिवली, ठाणा आणि मुंबई या ठिकाणी प्रत्येक सोसायटी तुम्हाला सांगतो की सौर ऊर्जाच नव्हे तर तुम्हाला टॅक्स आणि सोसायटीचे जे वॉचमॅन याचे वन टाइम पैसे काढतात. वन टाइम म्हणजे कसं आहे, एकदम डिपॉझिट करतात प्रत्येक सोसायटीचा मेंबर 10 लाख 15 लाख अशा पद्धतीचं 5 लाख म्हणजे एक ठराविक अमाऊंट असते. त्याचं व्याज बँक देत असते आणि त्या बँकेच्या माध्यमातून सोसायटी आज सगळे फंक्शन सुद्धा चालू आहे. एक वेस्टला एक चालू आहे सोसायटी, त्याच्यामध्ये असंच चालू आहे सगळं. हेलिपॅड सुद्धा उतरतोय त्याचं भाडं मिळतं. आता अनेक सोसायटी काय करतायत, हेवे दावे करतात. हा सोसायटी व्यवस्थित चालवत नाही, तो सोसायटी व्यवस्थित चालवत नाही. राजकारणामध्ये जसं पक्षामध्ये जे वर्तणूक चालू असते ती सोसायटीने चालू असते. हा यांनी काहीतरी दापले असतील, अरे तुला काय माहिती, तो बिनकामाचा आहे, तो अध्यक्षच बनणार आणि तो उपाध्यक्षच बनणार, याच्यामध्ये खूप पैसा मिळतो. हे आरोप लावण्यापेक्षा आपण बारकाईने आपण सोसायटीमध्ये समाविष्ट झालं पाहिजे. त्या ठिकाणी नियोजित काम कुठे पाहिलं पाहिजे. आज आपण ज्या पद्धतीने सौर ऊर्जेचं या ठिकाणी हा प्रोजेक्ट आपण उभा केलाय, 9 लाखाची सबसिडी आणि 8 महिन्यामध्ये आपलं सगळं कर्ज संपून जाईल. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे हे स्वतःच हक्काचं होईल. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की हे हक्काचं होईल, मग आता ह्याच्यावरती अवलंबून राहू नका. याच्या माध्यमातून आपल्याकडे 2 पैसे आपण कसे बचत करू. कारण की मला वाटतं की महिला बचत करण्यामध्ये फक्त महिलाच पुढाकार घेतात. आज आपण बघितलं तर महापालिकेमध्ये आज 65% महिला गेल्या, 50% आपण त्यांना दिलंय, 65% त्यांनी पुरुषाला पाडले. आणि एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी महाराष्ट्राच्या हितासाठी विचार करतात आणि लाडक्या बहिणीचे आवडते म्हणून एक नेते निर्माण झाल्यामुळे तिथे जेंट स्वाट पडला होता महापौरचा, पण त्यांनी महिलेला प्राधान्य दिलं. महिलेशी कसं, महिला अनेक वेळा आम्ही महापालिकेमध्ये पाहतो त्या काटकसर करतात. म्हणजे पैसे फुकट जातील किंवा ते बिनकामाचे खर्च होतील याची काळजी घेतात. म्हणजे घरच्या असू द्या महिला किंवा महापालिकेच्या असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी काटकसर करतात. त्यामुळे त्याला जास्त पैशाची जाण आहे. अशा गोष्टीला गृहीत धरून एकनाथजी शिंदे साहेबांनी महापौर महिलेला केली. ठाण्याला सुद्धा महिलेला केलेले, उल्हासनगरला सुद्धा जेंट्स महापौर होता तिथे पण महिलेला केले. कारण की आपल्याला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये महिला पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवून द्यायचं होतं एकनाथजी शिंदे साहेबांना, श्रीकांतजी शिंदे साहेबांना त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं राजकीय भाग बाजूला ठेवूया. या सोसायटीमध्ये आपण ज्या पद्धतीने एकत्रित आलाय खूप मोठी गोष्ट आहे. कोणतीच सोसायटी मला या भागामध्ये अशी एकत्रित येताना दिसलेली नाही. त्याचा फायदा आज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल. हे प्रकल्प जे उभं केलंय याचा आदर्श इतर सोसायटी घेतल्याशिवाय राहणार नाही. वाटतं सुनील गुंडे साहेब मी आव्हान करेन प्रत्येक सोसायटीला आमच्या वार्डामध्ये जाऊन की हा प्रकल्प उभा केल्याने आपले करोडो रुपये आपले येणाऱ्या काळामध्ये कशी बचत होतात. म्हणजे आपल्याला मुलांच्या भवितव्यासाठी ते पैसे येणाऱ्या काळामध्ये उपयोगी पडतील. वाटतंय हा प्रकल्प आज मला फक्त या सोसायटीमध्ये समाविष्ट न जाता इतर शहरामध्ये आपल्या पूर्णपणे कसा प्रचार प्रसार होईल त्याची आपल्याला दक्षता घेण्याची गरज आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सोसायटीचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आणि आपल्या सगळ्यांना आज महाशिवरात्री सुद्धा आहे, आज चांगला दिवस आहे आजचा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपली सगळी बँकेची टीम अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन एक कंपनी करते मला वाटतं. आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इतर सोसायटीमध्ये सुद्धा सुविधा आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्याचं नियोजन कसं करता येईल. कारण की आजचं लाईट बिल आपल्याला परवडत नाही, परवडतो का? आणि या सोसायटीचं खरंच मी अनेक वेळा बघतो या सोसायटीमध्ये सर रस्त्याचं काही असेल अडचण, लाईटिंगची समस्या असेल, बिल्डिंग बांधून गेला, पण इतर सगळ्या गोष्टी या सोसायटीने केल्या. म्हणजे ही सोसायटी एवढी जागृती आणि एकजूट आहे ना, त्यामुळे जे काम होणार. तुम्हाला सांगतो राजकीय नेते एकजूट असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त विकास करतात आणि त्या ठिकाणी कोणी अडचणीत असलं की पुढे पळत येतात. हा फायदा आपल्या एकजुटीचा आहे. त्यामुळे अशीच एकजुटी ठेवा. मी तुमच्या सोबत आहे. जे पण काय काम असतील विकास कामाच्या व्यतिरिक्त शैक्षणिक
किंवा आरोग्य संबंधित काही काम असेल ते आम्हाला कळवा. सुनीलची उमेद तिथे सुनील चालक तो तुमच्याकडे आहे, इतर ठिकाणी सुद्धा तो फोन करत जातो. रस्त्यावरती म्हणजे कल्याण पुण्याचं काही कृषीचा भात त्यांनी डोक्यात घेतलाय. तिथे कचरा साचला असेल तिथे पाणी आमचा निलेश खडगे पण ती मंडळी मला मेसेज कॉल करतात. माझा वाढ नसून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी जे काही एखाद्या रस्त्यावरती पाणी वाहत असेल किंवा डिझेल पडला असेल किंवा वाहतूक कोंडी होत असेल, ही आपली खरंच सोसायटीची मंडळी मला वाटतं की हे आम्हाला कुठल्यापर्यंत त्रासदायक नाही. मला काम करायची खूप इच्छाशक्ती आहे आणि आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण किती मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिला. त्या कल्याण पूर्वेमध्ये एकमेव मी उमेदवार असेल की 4500चा लीड दिला, पण आमच्या सोबतचे उमेदवार 500 मध्ये पडले. 500 मतांनी मला हेच कळत नाही लोकांनी मला एवढी पसंती दिली, पण माझ्या सोबतच्या लोकांना पण थोडासा हातभार लावला असता तर आपल्याला आज मोठ्या प्रमाणात निधी आणता आला असता. असो तरी सुद्धा या कल्याण मुंबईमध्ये मी विठ्ठलवाडीचा रस्ता असेल, ब्रिज असेल, कोळशीवाडीचा टाईप रस्ता असेल, तुम्हाला शब्द दिला होता की येणाऱ्या काळामध्ये ह्या एका वर्षाच्या आत आपण त्या ठिकाणी कोळशीवाडीचा रस्ता चालू करू, हा ब्रिजचं नियोजन करू, वाहतूक कोंडी कशी होणार नाही, मूलभूत पाणी तुम्हाला कसं मिळेल, पूर्णपणे आपल्यासाठी मी प्रयत्न करेन आणि काम करून घेईल असं या ठिकाणी वचन देतो. आणि आपलं खरंच भूमी आहे की आपण मला एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिला. धन्यवाद. जय जय. आपले एमडी सरांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे सोलरचं. गेल्या 3 महिन्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट पूर्णपणे इथे पूर्ण करून दाखवलेला आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये तिसगावच्या परिसरामध्ये पहिली बिल्डिंग असेल ही 32 लाखाचा एवढा मोठा प्रोजेक्ट आपण इथे सँक्शन करून हा 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. तसंच मी इंडस कंपनीचे पण धन्यवाद देतो की त्यांनी हा प्रोजेक्ट जेव्हा हाती घेतला त्याचे पूर्ण रीतीने संकल्पना घेऊन मॅडमने देखील आपल्याला तेवढाच जोमात सहकार्य केलेलं आहे. फायनान्स वगैरे या सगळ्या गोष्टीचं, कारण जो आपला पाठीमागचा इतिहास होता तर त्याप्रमाणे आपल्याला लोन पण पास होतं की नाही हा मोठा मला प्रश्न पडलेला होता. पण आपण सिव्हिल जे 6 महिन्यामध्ये जे क्लिअर केलं त्याचा आपल्याला खूप फायदा झाला. आणि खरं तर आपण आपल्या सोसायटीमध्ये मेंटेनन्स साठी आणलेला ऍपचा हा सर्व मोठा फायदा आहे. नाहीतर पहिल्या आपण मेंटेनन्स जे हाताने घ्यायचो त्याचं आपल्याला हे सर्व लागत नव्हती, लिंक लागत नव्हती. आता आपण कसं आहे ऍप मध्ये आलेल्या 1 तारखेला आपल्याला भरणंच आहे, नंतर 15 तारखेला आपल्याला पेनल्टी राहते. ही आपल्याकडे एक जबाबदारी झाली म्हणून आपण प्रत्येक जण आपण मेंटेनन्स आपलं व्यवस्थित भरून तुम्ही केलेलं हे सहकार्य त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद देतो.